गणपती असो किंवा नवरात्र, दसरा किंवा दिवाळी किंवा रोजची देवपूजा, कोणतीही पूजा धूप लावल्याशिवाय पूर्ण होत नाही। मार्केटमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या धूप मिळतात, पण त्यामध्ये केमिकल्सचा भरपूर असा वापर केलेला असतो, त्यामुळे घरातील आजारी व्यक्तींना, लहान मुलांना ॲलर्जी होण्याची शक्यता असते। म्हणूनच सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अगदी साध्या वस्तूपासून पवित्र आणि सुगंधी अशी धूप तयार करणार आहोत। ही धूप घरामध्ये लावल्यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र होते, घरातील सगळी नकारात्मकता दूर होते। या धूपच्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते। तर ही धूप कशी बनवायची यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर घरच्या घरी धूप तयार करण्यासाठी इथे आपण जी देवाला फुले वाहत असतो किंवा जे निर्माल्य असतं ती फुले इथे सुकून घेतली आहेत। मग झेंडूची असो, जास्वंदाची असो किंवा गुलाबाची, कुठली जी फुले देवाला वाहिलेली आहेत, निर्माल्य आहे, ती फुले सुकून घेतली। त्याच्यानंतर या देवाला वाहिलेल्या तुळशीच्या ज्या मंजिऱ्या आहेत त्या सुद्धा उन्हामध्ये वाळवून घेतल्या। इथे आपले जे नारळाचे केस असतात त्याचा इथे मी भुसा काढून घेतला आहे। त्याच्यानंतर ही हवन सामग्री घेतली आहे। ही हवन सामग्री तुम्हाला कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळेल आणि हे फक्त 15 ते 20 रुपयाला मिळते। या हवन सामग्रीने वातावरण शुद्ध होते, आत्मा तृप्त होत असतो आणि हवन सामग्री या धूपमध्ये टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये हवन सुरू आहे की काय असा सुगंध आपल्याला येत असतो। त्याच्यानंतर इथे मी घेतली आहे लोभान। ही लोभान अशा पद्धतीने तुकड्यामध्ये असते, पण ही खलबत्त्यामध्ये कुटून मी बारीक करून घेतली आहे। त्याच्यानंतर इथे भीमसेनी कापराचे तुकडे घेतले आहेत। भीमसेनी कापूर आपल्या घरामधील वास्तुदोष दूर करतो। भीमसेनी कापूर नसेल तर दुसरा कुठलाही साधा कापूर घेतला तरी चालेल। आता सगळ्यात आधी ही जी सुकवलेली किंवा वाळून घेतलेली जी फुले आहेत ती फुले आपल्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायची आहेत। बघा, तुम्हाला जर निर्माल्याची फुले नसतील घ्यायची तर दुसरी फुले घेऊन तुम्ही ती उन्हामध्ये वाळून घ्या आणि ती फुले सुद्धा तुम्ही वापरू शकता। पण अशा पद्धतीने निर्माल्य सुद्धा याची विल्हेवाट व्यवस्थित लागते आणि त्यामुळे आपल्याला सुगंधी आणि पवित्र धूप सुद्धा तयार करता येते। तर बघा, इथे मी ही फुले मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घेतली आहेत। याची बारीक पावडर करून घेतली आहे, पण तरी याच्यामध्ये फुलाचे धागे वगैरे राहतातच, त्यामुळे ही पावडर आपल्याला गाळून घ्यायची आहे। कारण धूपमध्ये वापरले जाणारं सगळं साहित्य एकदम बारीक पावडर आपल्याला हवी आहे, नाहीतर आपली धूप बनवताना आपल्याला त्रास होईल आणि धूपसुद्धा मधामध्येच तुटेल। त्यामुळे सगळं साहित्य आपण गाळून घेणार आहोत। तर इथे बघा, चाळणीने ही फुलाची पावडर इथे मी चाळून घेतलेली आहे आणि वरचा जो भुसा आहे ना तो आपण कुठल्याही झाडाच्या बुडाशी टाकू शकतो। आणि इथे बघा किती मस्त बारीकसर अशी पावडर इथे आपली तयार झालेली आहे। निर्माल्यापासून ही पावडर आपण तयार केली आहे। आता सगळी फुले बारीक करून घेतल्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही हवन सामग्री घालणार आहोत, जी हवनासाठी हविद्रव्य म्हणून वापरली जाते। त्याच्यानंतर नारळाच्या केसाचा जो भुसा मी इथे काढून घेतला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे। नारळाचा भुसा याच्यामध्ये टाकल्यामुळे आपली धूप व्यवस्थित जळण्यास मदत होते। त्याच्यानंतर ही लोभान याच्यामध्ये घातली आहे। लोभान साधारण वजनी 100 ग्रॅम एवढी आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये भीमसेनी कापराचे काही तुकडे, भीमसेनी कापूर अंदाजित घेतला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केला तरी काही हरकत नाही। आता या सगळ्या वस्तूची सुद्धा मी बारीकसर अशी पावडर करून घेतली आहे, पण ही पावडर सुद्धा आपल्याला चाळून घ्यायची आहे। कारण आपण जी हवन सामग्री वापरली आहे त्याच्यामध्ये वनस्पतीच्या काळ्या टाकलेल्या असतात आणि त्या मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होत नाहीत, म्हणून ही सामग्री सुद्धा म्हणजे ही पावडर सुद्धा आपल्याला चाळून घ्यायची आहे। तर ज्या भांड्यामध्ये आपण फुलाची, तुळशी मंजिऱ्याची जी पावडर करून घेतली आहे त्याच भांड्यामध्ये ही पावडर सुद्धा आपण चाळून घेऊया। तर बघा, हवन सामग्री आणि नारळाचा भुसा, लोभांची पावडर सुद्धा मी व्यवस्थित चाळून घेतली आहे आणि याच्यामध्ये जो हा भुसा राहिला आहे हा सुद्धा आपण एका झाडाच्या बुडाशी टाकून द्यायचा आहे। आता ह्या दोन्ही पावडरी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। बघा, भरपूर प्रमाणामध्ये आपली पावडर इथे तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 ते 3 चमचे गाईचं तूप, म्हणजे साजूक तूप याच्यामध्ये टाकायचं आहे। साजूक तूप टाकल्यामुळे मस्त पवित्र आणि सुगंधी अशी धूप तयार होते। धूप जेव्हा पेटत असते तेव्हा छान असा सुगंध येतो। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे गाईचं शेण। गाईचं शेण हे अतिशय पवित्र असते आणि याच्यामुळे घरामधली सगळी नकारात्मकता दूर होते। पण तुमच्याकडे जर गाईचं शेण नसेलच तर तुम्ही याच्यामध्ये आणखी थोडंसं तूप आणि पाणी टाकून याचा व्यवस्थित असा गोळा तयार करायचा आहे। पण माझ्याकडे गाईचं शेण होतं त्यामुळे मी गाईचं शेण आणि थोडंसं साधं पाणी टाकून याचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घेतला आहे। बघा, आपल्या या धूपच्या गोळ्याला मस्त असं बाइंडिंग इथे आलेलं आहे। तर आता याची धूप आपल्याला करण्यासाठी याचे छोटे छोटे असे लांबट गोळे करून घेऊया। आपल्याकडे धूप करण्यासाठी कोणताच साचा वगैरे नसतो, तर घरच्या घरी धूप कशी करायची, तर बघा अशा पद्धतीने लांबटसर असे गोळे करून घ्यायचे आहेत। धूप तुम्हाला जशी लहान मोठी करायची आहे त्या पद्धतीने गोळे करून घ्या।
आता बिना साचेची धूप करण्यासाठी खाली एखादा पाट किंवा ताट ठेवायचं आहे आणि हा लांबटसर गोळा त्याच्यावरती ठेवून खालच्या बाजूने रुंद आणि वरच्या बाजूने निमुळती अशी धूप आपण तयार करणार आहोत। अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ही धूप तयार होते, कुठल्याही साच्याशिवाय। बघा किती सोप्या पद्धतीने आपली धूप इथे तयार झाली आहे, तीही कुठलेही केमिकल न वापरता किंवा कुठल्याही महागड्या वस्तू न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने पवित्र आणि सुगंधी अशी धूप आपली इथे तयार आहे। इथे तुम्हाला दुसरी धूपसुद्धा मी बनवून दाखवते। बघा अशा पद्धतीने पाटावरती ठेवून खालच्या बाजूने थोडीशी रुंद आणि वरच्या बाजूने निमुळती अशी ही धूप तयार करायची आहे। तर बघा इथे मी काही धूपबत्त्या करून घेतल्या आहेत। एवढ्या आपण जे मिश्रण तयार केलं त्याच्या भरपूर अशा धूप तयार होतात, पण इथे मी अर्ध्याच धूप बनवल्या आणि तुम्हाला दाखवत आहे, बाकीच्या मी नंतर बनवणार आहे। तर बघा ह्या धूप आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये सुकून घ्यायचे आहेत। तर बघा 2 दिवस उन्हामध्ये ह्या धूपबत्ती मी सुकून घेतल्या आहेत आणि आता आपली धूप मस्त अशी वाळलेली आहे आणि आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये एवढ्या भरपूर अशा धूप तयार झाल्या आहेत। ही धूप एवढी सुगंधी आहे की धूप लावण्याआधीच हिचा मस्त असा सुगंध इथे येत आहे। पूजा करताना स्वतःच्या हाताने बनवलेली ही धूप देवासमोर लावल्यावरती तुम्हाला खूपच छान आणि प्रसन्न नक्कीच वाटेल। शिवाय घरातलं वातावरण सुद्धा शुद्ध होईल। ही धूप खूपच पवित्र आणि सुगंधी आहे। या धूपच्या सुगंधामुळे घरातील सगळी नकारात्मकता दूर होते। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।